हनुमान जन्मोत्सव निमित्त जळगाव मधलं पंचमुखी हनुमान मंदिर तर एकदम भारी सजवण्यात आलं आणि आपण कालवारी कुऱ्यात होतो दीपक बँड पाहत आणि आज अचानक जळगाव मध्ये कसं काय आलो हे तुम्हाला व्हिडिओ सांगतो. त्याच्या पहिले तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. जय श्रीराम मित्रांनो, आज आपले टोटल 150 ब्लॉग कंप्लीट झाले, तरी अजून बी आपल्याला खूप जणांनी असं फॉलो केलं नाही, म्हणून तुम्ही फॉलो करून घ्या. तुम्ही म्हणसान आम्ही गाडीत बसून कुठे चाललो, तो आपण चाललो रे आता जळगाव. आणि तुम्ही जर आपल्या आधीपासून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहितच असेल आम्ही जळगाव कापरा जाता मामाच्या घरी आणि सीधे पोहोचलो रे भाऊ आपण आपल्या मामाच्या घरी. आणि यांच्या गल्लीत आलेला होता रस विकणारा भाऊ आणि आपली रस प्यायची बी इच्छा झाली होती, म्हणून मामाच्या मुलांसोबत आपण रस बी पेला. नंतर मामा मी चाललो रे भाऊ आता गावात सामान आणण्यासाठी. आणि जळगावला आल्यानंतर तर आपल्या मागे फुरसतच नसते भाऊ, नुसते कामं असतात आपल्याला जळगावला आले. आणि पप्पांनी 4 व्हीलर एका साईडला लावलेली होती, कारण जळगाव मध्ये मोठ्या गाडीला पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, म्हणून आम्ही तिघी मामाच्या गाडीवर बसलो आणि छोटे छोटे सामान घेऊन टाकले भाऊ पहिले. आणि आपल्याला नवीन शर्ट आणि नवीन पॅन्ट घेणे होती भाऊ, म्हणून आलो आपण कुमार. कपडे घेऊन घेतले आणि ऊन खूप होतं म्हणून काही थंड प्यायची इच्छा झाली होती. आणि मामा घेऊन आला आपल्याला बदाम शेक पिण्यासाठी. आणि आपल्याला तो बदाम शेकच्या दुकानासमोरच 17 मजली बिल्डिंग दिसली. आणि जळगावची हे एकदम वेगळी स्टाईल वाटली भाऊ आपल्याला. त्यांनी बदाम शेक डायरेक्ट ग्लासात न देता बॉटल मध्ये दिले आणि आपण आलो डायरेक्ट आपल्याला बेल्ट घेण्यासाठी, कारण आपला जुना बेल्ट तुटला होता. नंतर आपण पंचमुखी चौकात येऊन पाहत होतो काय इकडे तर एकदम भारी मंदिर सजवलं होतं भाऊ, कारण आज आहे भाऊ हनुमान जन्मोत्सव. नंतर पप्पा आणि मामा बी चालले गेले भाऊ सामान ठेवायसाठी गाडी, आणि आपल्याला इथे एकटं सोडून दिलं. मला जर कोणी चोरून घेऊन गेला तर ब्लॉक कोण काढेल रे भाऊ. सामान ठेवल्यानंतर निघालो रे भाऊ आपण घरी जाण्यासाठी. तोपर्यंत